हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूप सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो दर बुधवारी आणि दर रविवारी. फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स म्हणजे काय? पूर्ण काळ आपण शिकणार आहोत. पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स सगळे काळ आज आपण शिकणार आहोत. टॉपिक सुरू करायच्या आधी क्विकली परत एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल, घर बसल्या इंग्लिश शिकायचं असेल आणि सर्टिफिकेटही हवं असेल तर आजच्या आज आपला कोर्स तुम्ही घेऊ शकता. परीक्षा ॲपवर आपला कोर्स उपलब्ध आहे आणि SEWA 25 म्हणजेच सेवा 25 हा कोड वापरून तुम्ही 25% डिस्काउंट मिळवू शकता. त्यामुळे नक्की कन्सिडर करा. हवं तर ॲप डाउनलोड करा. पहिला लेसन फ्री आहे, डेमो लेसन बघा आणि मग ठरवा तुम्हाला घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे. सो अजून वेळ वाया न घालवता आता सुरू करूया आजचा टॉपिक. सुरुवात करणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्सने. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्म्युलाज सांगणार आहे. ते फॉर्म्युला तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहेत. ते फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवले की तुम्हाला समजेल की कोणता टेन्स आहे, पास्ट परफेक्ट आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे का फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. स्टार्टिंग विथ पास्ट परफेक्ट टेन्स. बघा, पास्ट म्हणजे भूतकाळ आणि परफेक्ट म्हणजे पूर्ण. सो पूर्ण भूतकाळ आपण बघतोय, पास्ट परफेक्ट टेन्स. फॉर्म्युला बघा पास्ट परफेक्ट टेन्सचा, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3. V3 लिहिलंय मी. V3 म्हणजे काय? तर वर्बचा थर्ड फॉर्म, क्रियापदाचं तिसरं रूप. सिंपल फॉर्म्युला आहे. दरवेळेस जेव्हा तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स फॉर्म करायचा आहे त्यावेळेस होणार सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. एक्झाम्पल सेंटेन्स बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. एक्झाम्पल, I had given books. I had given books म्हणजे मी पुस्तकं दिली होती. आता I had given books इकडे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला जो मी तुम्हाला सांगितलाय, I हे झालं तुमचं सब्जेक्ट. I सब्जेक्ट, I म्हणजे मी, I सब्जेक्ट झालं. हॅड, हॅड, ठीक आहे, हॅड. आणि वर्ब 3 गिव्ह. गिव्ह हे वर्ब आहे. गिव्ह म्हणजे देणे. गिव्ह या क्रियापदाचं तिसरं रूप काय आहे तर गिव्हन आहे. V3 म्हणजे वर्बचं थर्ड फॉर्म काय आहे गिव्हचं तर गिव्हन आहे. त्यामुळे आय हॅड गिव्हन बुक्स इकडे सब्जेक्ट आहे प्लस हॅड आहे प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आहे. ज्या वेळेस असं तुम्हाला दिसेल वाक्य त्यावेळेस तुम्हाला समजलंच पाहिजे की आहे ते पास्ट परफेक्ट टेन्स. अजून एक एक्झाम्पल बघूया. शी हॅड मेट हिम बिफोर द पार्टी म्हणजे काय? पार्टीच्या आधी ती त्याला भेटली होती. आता बघा इकडे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला सब्जेक्ट काय आहे? शी. शी हे सब्जेक्ट आहे. शी म्हणजे ती. शी हॅड मीट. टू मीट हे क्रियापद आहे. टू मीट म्हणजे भेटणे आणि मीटचं तिसरं रूप काय आहे म्हणजे थर्ड फॉर्म काय आहे तर मेट. मेट थर्ड फॉर्म म्हणजे वर्ब 3 V3. सो शी हॅड मेट हिम बिफोर द पार्टी. पुढे काहीही असू शकतं पण हे तुम्हाला 3 लक्षात ठेवायचं आहे. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. ज्या वेळेस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म असेल त्या वेळेस डोळे झाकून तुम्हाला सांगता आलं पाहिजे की दॅट इज पास्ट परफेक्ट टेन्स. आता तुम्ही म्हणाल की V3 म्हणजे जे तुम्ही लिहिलंय वर्बचं तिसरा फॉर्म, क्रियापदाचं तिसरं रूप, ते कसं ओळखायचं तर त्यासाठीच मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलेलं. फ्रेंड्स, मी जो इंग्लिश कोर्स जो फॉर्म केला आहे त्याच्यामध्ये अगदी बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून मी तुमचे लेसन्स फॉर्म केले आहेत. अजून एक मेन लेसन सुद्धा मला सांगावा असं वाटतो जो मी केला आहे, कारण का इकडे हॅड आहे, नंतर मी तुम्हाला हॅव सांगणार आहे किंवा इज कधी वापरायचं, ॲम कधी वापरायचं, आपण आय इज म्हणतो का आय ॲम का आय आर का आय हॅड आय हॅव, कन्फ्युजन आहे आणि तेच
मी इंग्लिश कोर्समध्ये तुमचं कन्फ्युजन क्लिअर केलेलं आहे. बेसिक्स मी तुमचे क्लिअर करून घेतलेत. तुमचा जो पाया आहे, रूट्स तुमचे स्ट्रॉंग असतील तर तुम्ही पुढे कोणतंही इंग्लिश सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करू शकता. अशा प्रकारचा अत्यंत इफेक्टिव्ह कोर्स आपण केलेला आहे. त्यामुळे नक्की खाली दिलेली लिंक एकदा चेक करा, परीक्षा ॲप डाउनलोड करा आणि सेवा 25 कोड वापरून तुम्ही कोर्स नक्की घ्या. ठीक आहे. आत्तापुरतं तुम्ही लक्षात ठेवा की मीट वर्बचा थर्ड फॉर्म इज मेट. त्यामुळे शी हॅड मेट हिम बिफोर द पार्टी इज पास्ट परफेक्ट टेन्स. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. वी हॅड नॉट फिनिश्ड द होमवर्क. आता ही पहिली दोन जी सेंटेन्सेस बघितली, दीज वर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे काय तर सकारात्मक, कुठेही नाही, नो, नॉट चा उपयोग नाही केलाय. पण आता जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म करायचं आहे तेव्हाचा फॉर्म्युला काय असणार आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट. हॅडच्या नंतर नॉट येणार आहे आणि मग वर्बचा थर्ड फॉर्म येणार आहे. अँड दॅट इज हाऊ यू आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट अ निगेटिव्ह सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट टेन्स. तुम्हाला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ऑल राईट, पे अटेन्शन. वी हॅड नॉट फिनिश्ड द होमवर्क. वी तुमचं सब्जेक्ट झाला. वी इज योर सब्जेक्ट. वी म्हणजे आपण. हॅड, ओके, हॅड, ओके, आणि पुढे आलं नॉट. हॅड नॉट फिनिश्ड. फिनिश म्हणजे संपवणे. टू फिनिश म्हणजे एखादी गोष्ट संपवणे. आणि फिनिशचं थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब होतं फिनिश्ड. ईडी लागलाय. दॅट इज अ रेग्युलर वर्ब. फिनिश्ड द होमवर्क म्हणजे आम्ही गृहपाठ संपवलेला नव्हता. ऑल राईट, वी हॅड नॉट फिनिश्ड द होमवर्क. आम्ही होमवर्क संपवलेला नव्हता. वी हॅड नॉट फिनिश्ड द होमवर्क. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायचं आहे तेव्हा सब्जेक्ट प्लस हॅड नॉट प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. ऑल राईट, आय होप यू अंडरस्टँडिंग. अजून एक सेंटेन्स बघूया. दे हॅड एस्टॅब्लिश्ड देअर कंपनी बिफोर 2008. ऑल राईट, आता इकडे दे. दे म्हणजे काय? ते. दे काय होणार? तुम्ही ओळखा. दे काय होणार? राईट, दे होणार सब्जेक्ट. दे विल बी युअर सब्जेक्ट. हॅड अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला दे हॅड एस्टॅब्लिश्ड. एस्टॅब्लिश म्हणजे काय तर स्थापन करणे. ओके, कंपनी स्थापित केली. ऑल राईट, बट एस्टॅब्लिशचं थर्ड फॉर्म काय होतं? एस्टॅब्लिश्ड. सो इकडे आपण यूज केलंय सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. दे हॅड एस्टॅब्लिश्ड द कंपनी बिफोर 2008. 2008 सालाच्या आधी त्यांनी कंपनी स्थापित केली होती. ऑल राईट, आता जर तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये प्रश्न विचारायचा असेल तर सिम्पल गोष्ट आहे. तुम्ही काय करणार आहात? वेअर हॅड यू गॉन. इकडे काय होतंय फ्रेंड्स? क्वेश्चन जो काय आहे विच, व्हॉट, वेअर किंवा हाऊ, काही जो क्वेश्चन वर्ड असेल तो पहिले येणार. ऑल राईट, पहिले येणार क्वेश्चन वर्ड म्हणजे वेअर, नंतर येणार हॅड, त्याच्यानंतर येणार सब्जेक्ट आणि नंतर येणार वर्बचं थर्ड फॉर्म. म्हणजे काय होणार आहे? क्वेश्चन वर्ड, ऑल राईट, प्लस हॅड प्लस सब्जेक्ट अँड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. ऑल राईट, सो क्वेश्चन प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. फॉर्म्युला चेंज होतो, बेसिक इन्ग्रेडियंट्स तेच राहतात. फॉर्म्युला थोडासा चेंज होतो जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. वेअर हॅड यू गॉन. तू कुठे गेला होतास? कुठे गेला होतास? वेअर हॅड यू गॉन. इकडे आपण असं नाही म्हणत आहे की सब्जेक्ट आहे यू. सपोज सब्जेक्ट आहे यू, हॅड आणि गॉन. यू हॅड गॉन व्हेअर असं नाही विचारत. व्हेअर हा आधी येणार, क्वेश्चन वर्ड पहिले येणार. व्हेअर हॅड यू गॉन. ठीक आहे. सो फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला लिहून काढा, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ लाईक करून तुमच्या लाईकच्या लिस्टमध्ये ठेवा सो दॅट तुम्हाला समजेल की पास्ट परफेक्ट टेन्स कसा केला जातो. ओके, पूर्ण भूतकाळ कसा केला जातो तुम्हाला समजेल. मूव्हिंग अहेड. नेक्स्ट इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, पूर्ण वर्तमान काळ बघूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता हा फॉर्म्युला काय होता? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. तसाच प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. वन्स अगेन पे अटेन्शन. प्रेझेंट परफेक्ट.
प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅज और हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. ऑल राईट. आता हॅज कधी वापरायचं, हॅव कधी वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला कोर्समध्ये सांगितलं आहे, पण मी पटकन अगदी तुम्हाला सांगते. हॅज आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपण ही हॅज, शी हॅज, इट हॅज किंवा सिंग्युलर नाउन म्हणजे राहुल हॅज, ऐश्वर्या हॅज. आणि आपण हॅव कधी वापरतो? आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव. आणि प्लुरल नाउन चिल्ड्रन हॅव, टीचर्स हॅव, डॉक्टर्स हॅव, नर्सेस हॅव, बँक्स हॅव. ऑल राईट. कळतंय? सो वन्स अगेन हा फॉर्म्युला कळला तुम्हाला. सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, ठीक आहे, प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. आणि हॅज कधी वापरतो? जेव्हा ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाम असेल तेव्हा हॅज वापरायचं आहे. आणि हॅव कधी वापरायचं आहे? जेव्हा आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन म्हणजे अनेक वचनी नाम असेल तेव्हा हॅव वापरायचं आहे. आता ह्याच्यामध्ये वन मोर थिंग. ऑलराईट. इकडे मी लिहिलेलं आहे वर्बचं थर्ड फॉर्म किंवा ब्रॅकेटमध्ये ईडी म्हणजे काय? जे रेग्युलर वर्ब्स आहेत त्यांच्या पुढे जनरली लागतं ईडी. ओके, ईडी. आणि जे इरेग्युलर वर्ब्स आहेत त्यांचा वर्बचा थर्ड फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवावाच लागतो. म्हणजे पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप हे तिन्ही रूपं तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. असे बरेचसे वर्ब्स आहेत त्यांना इरेग्युलर वर्ब्स म्हणतात कारण त्यांचा सेम नसतो फॉर्म. फॉर एक्झाम्पल हे सेंटेन्स बघूया. ही हॅज गॉन टू स्कूल. ही झालं सब्जेक्ट, ठीक आहे, ही म्हणजे तो सब्जेक्ट. हॅज किंवा हॅव वापरायचं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. पण आता ही आहे तर हीला काय येणार? हॅव येणार का? नाही. आपण काय शिकलो? जस्ट ही असेल तेव्हा हॅजचा वापर होतो. सो ही हॅज. आणि वर्बचा थर्ड फॉर्म होतो इकडे गॉन. गॉन. आता गॉनचं मूळ वर्ब काय आहे? हा वर्बचा थर्ड फॉर्म आहे. ईडी नाही लावू शकलो कारण गो, टू गो म्हणजे जाणे. टू गो हे इरेग्युलर वर्ब आहे. ऑल राईट. वन्स अगेन रेग्युलर वर्ब्स, इरेग्युलर वर्ब्स आय हॅव मेन्शन्ड एव्हरीथिंग इन माय कोर्स. ठीक आहे. पण आत्ता मी तुम्हाला ब्रीफली सांगते कारण मग 4 तासाचा व्हिडिओसुद्धा होईल. त्यामुळे गॉन इज द थर्ड फॉर्म ऑफ विच वर्ब? गो. गो हे वर्ब आहे. गो, वेंट, गॉन. वन्स अगेन गो हे झालं तुमचं वर्ब V1 म्हणजे फर्स्ट फॉर्म, पहिलं रूप. गो. वेंट हे झालं तुमचं दुसरं रूप. ऑल राईट. V2 आणि V3 म्हणजे तिसरं रूप झालं गॉन. सो गो, वेंट, गॉन. ठीक आहे. सो तुम्हाला ही रूपं सुद्धा पाठ पाहिजे. ऑल राईट. वर्ब्सची. कारण तुम्ही काय म्हणाल मग? ही हॅज गो टू स्कूल. नाही, थर्ड फॉर्म पाहिजे इकडे वर्बचा. ऑल राईट. गॉन. सो ही हॅज गॉन टू स्कूल. जेव्हा जेव्हा हॅज किंवा हॅव वापरतं आपण सब्जेक्ट प्लस हॅज और हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म तेव्हा तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे. जसं आपण पास्ट परफेक्ट टेन्स बघितलं सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 तसंच प्रेझेंट टेन्सचं काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस V3. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया जिकडे ईडीचं एक्झाम्पल आहे. ईडी म्हणजे काय? जिकडे रेग्युलर वर्ब आहे. फॉर एक्झाम्पल बघूया, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आय हॅव नॉट फिनिश्ड येट. बाय द वे या सेंटेन्सचं एक्झाम्पल, या सेंटेन्सचं मिनिंग कळलं होतं राईट. ही हॅज नॉट गॉन टू स्कूल म्हणजे तो शाळेत गेला नव्हता. ठीक आहे. तो शाळेत गेला नव्हता. आता आय हॅव नॉट फिनिश्ड येट म्हणजे माझं अजून संपलेलं नाही. आय हॅव नॉट फिनिश्ड येट. आय म्हणजे मी बोलते राईट. आय झाला सब्जेक्ट. आय हॅज येणार का? नाही. आय हॅज कधीच येत नाही. हे जे ब्लूमध्ये मी लिहिलेलं आहे ना हे कायम तसंच राहतं, कुठल्याही सिच्युएशनमध्ये चेंज होत नाही. सो आय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा हॅवचाच वापर करायचा. आय हॅव. हॅज किंवा हॅव मधलं सांगते. ओके. हे इज डिफरंट. आय हॅड आपण म्हणतो पण हॅज आणि हॅव जेव्हा तुम्हाला ऑप्शन असतात बोलायचे तेव्हा आय हॅज
नेवर एवर डू सच मिस्टेक. ऑलराईट, आय हॅव. सो हॅव अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला आयच्या नंतर काय येणार? हॅव. आणि नॉट, जसं मी तुम्हाला पास्टचं बोलले तसं जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. तर हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्यामुळे हॅवच्या नंतर नॉट लागलाय, एवढंच. आय हॅव नॉट फिनिश्ड येट. आता इकडे फिनिश्ड हे आहे थर्ड फॉर्म. ठीक आहे, थर्ड फॉर्म. टू फिनिश म्हणजे संपवणे, पण आता हे फिनिश जे आहे त्याला रेग्युलर वर्ब म्हणतात. रेग्युलर वर्ब आहे फिनिश, फिनिश्ड, फिनिश्ड. फिनिश, फिनिश्ड विथ ईडी आणि फिनिश. फिनिश झालं फर्स्ट फॉर्म, फिनिश्ड झालं सेकंड फॉर्म आणि फिनिश्ड सेम झालं थर्ड फॉर्म. ऑलराईट, रेग्युलर वर्ब आहे. ह्याचं काही असं नाही होत, जसं आपण बघितलं गो, वेंट, गॉन, 3 वेगळे वर्ड्स आहेत. राईट, गो, वेंट, गॉन. तसं फिनिशचं नाही होत. फिनिश, फिनिश्ड, फिनिश्ड. सो दॅट इज कॉल्ड एज अ रेग्युलर वर्ब. हे तुमच्या वर्ब्स लक्षात पाहिजे तर तुम्हाला टेन्सेस बरोबर म्हणता येतील. ऑलराईट, टेन्सेसचा फॉर्म्युला इझी आहे. जस्ट यू हॅव टू रिमेंबर फॉर्म्युलाज आणि वर्ब 3 काय काय होणार हे माहिती असेल तर यू आर गुड टू गो. तुमचं टेन्समध्ये कधीच चुकणार नाही तुम्ही. नेक्स्ट सेंटेन्स इज शी हॅज लिव्ड हिअर ऑल हर लाईफ. शी हॅज लिव्ड हिअर ऑल हर लाईफ म्हणजे काय? तिने तिचं अख्खं आयुष्य इकडेच काढलंय. आपण मराठीत म्हणतो ना, तिने तिचं अख्खं आयुष्य इकडेच काढलंय, इथेच राहिली आहे ती. दॅट मीन्स शी हॅज लिव्ड हिअर ऑल हर लाईफ. शी, शी इज युअर सब्जेक्ट. शी म्हणजे ती. शी बरोबर काय येणार? शी हॅव येणार का हॅज येणार? शी हॅज. शी हॅज लिव्ड. लिव्ड काय आहे? लिव्ड झालं तुमचं वर्बचं थर्ड स्वरूप, थर्ड फॉर्म विथ 3. टू लिव्ह म्हणजे जगणे. लिव्ह, लिव्ड, लिव्ड. ऑलराईट, सो शी हॅज लिव्ड हिअर ऑल हर लाईफ. ठीक आहे, फॉर्म्युलानुसार आणि हे ब्लूमध्ये मी जे लिहिलंय त्याच्यानुसार चूक होणारच नाही. नेक्स्ट सेंटेन्स, ही हॅज फिनिश्ड हिज होमवर्क. त्याने त्याचा होमवर्क संपवला आहे. अगेन सब्जेक्ट ही, हॅज, ही बरोबर कायम येतं हॅज. सो हॅज फिनिश्ड तुमचं वर्बचं थर्ड फॉर्म अँड डन. दॅट इज युअर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याने त्याचा होमवर्क संपवलाय. ही हॅज फिनिश्ड हिज होमवर्क. One more sentence, Ritu has lost her purse. Ritu has lost her purse. आता रितू काय आहे? रितू आहे एकवचनी नाम, सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउनचं मी काय सांगितलं होतं? सिंग्युलर नाउन जेव्हा जेव्हा असेल तेव्हा सुद्धा हॅज वापरलं जातं. हॅज. सो रितू हे नाव आहे, सिंग्युलर नाउन. राईट, सो रितू हॅज. रितू हॅज लॉस्ट हर पर्स. रितूने तिची पर्स हरवली आहे. सो रितू हॅज लॉस्ट. ओके, लॉस्ट, लूजचं थर्ड फॉर्म आहे. ऑलराईट, लूज या वर्बचं थर्ड फॉर्म आहे लॉस्ट. सो रितू हॅज लॉस्ट हर पर्स. सब्जेक्ट प्लस हॅज प्लस वर्ब 3 किंवा सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्ब 3. आता क्वेश्चन कसा फॉर्म करणार आहात? प्रश्न विचारायचा आहे. कसा फॉर्म करणार आहात? हॅव यू विजिटेड उदयपूर? हॅव यू विजिटेड उदयपूर? आता इकडे आपण काय केलंय? हॅव यू विजिटेड उदयपूर म्हणजे उदयपूरला तू कधी गेलायस का? ऑलराईट, आता इकडे टू विजिट म्हणजे भेट देणे. ऑलराईट, कुठल्या तरी सिटीला आपण जाऊ शकतो, कुठल्या सिटीला भेट देऊ शकतो. इंग्लिशमध्ये हॅव यू विजिटेड असं आपण म्हणतो. ऑलराईट, हॅव यू गॉन सुद्धा म्हणतो, बट हॅव यू विजिटेड ऑल्सो इज अ कॉमन सेइंग. सो हॅव यू विजिटेड उदयपूर. आता इकडे फॉर्म्युला थोडासा चेंज झालाय बिकॉज वी आर आस्किंग अ क्वेश्चन. काय झालंय आता? सब्जेक्ट जो आहे, सब्जेक्ट आणि हॅवनी त्यांचे प्लेसेस चेंज केलेत. सब्जेक्ट आला सेकंड पोझिशनवर आणि हॅज किंवा हॅव येणार पहिल्या पोझिशनवर. हॅव पहिल्या पोझिशनवर, हॅव सब्जेक्ट दुसऱ्या पोझिशनवर. यू विजिटेड. टू विजिट, विजिट या वर्बचं थर्ड फॉर्म होतं विजिटेड. सो हॅव यू विजिटेड उदयपूर. सब्जेक्ट दुसऱ्या जागी येणार हॅव किंवा हॅज
पहिल्या जागी येणार आणि वर्बचं थर्ड फॉर्म त्याच जागेवर राहणार. सो हॅव यू विजिटेड उदयपूर. बट आता जर तुम्हाला क्वेश्चन विचारायचा असेल विथ अ WH वर्ड, लाईक आपण पास्ट टेन्समध्ये विचारलं, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये वेअर हॅड यू गॉन, व्हेअर पासून सुरू केलं, ठीक आहे, हॅड यू गॉन टू द टेम्पल असं होऊ शकतं. पण आता व्हेअर हॅड यू गॉन मला मी विचारलं, राईट. सो व्हेअर म्हणजे WH वर्ड झाला, WH क्वेश्चन म्हणतो आपण. तसं तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये विचारायचं असेल तर सेम, जसं तुम्ही प्रश्न विचारताना फॉर्म्युला काय सांगितलं मी, की हॅज किंवा हॅव पहिले, सब्जेक्ट दुसरा आणि मग V3, ठीक आहे. हे पहिलं येणार, हे दुसरं येणार आणि हे तिसरं येणार. तेच क्रम ठेवायचा आहे, पण पहिल्याच्या आधी मग तुम्हाला क्वेश्चन वर्ड टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल व्हेअर म्हणजे कुठे, व्हेअर हॅव दे गॉन म्हणजे ते कुठे गेलेत. व्हेअर हॅव दे बरोबर हॅव येणार, सो व्हेअर हॅव दे गॉन. ऑलराईट, क्लिअर. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा तुम्ही लक्षात ठेवा. व्हॉट्स द फॉर्म्युला? नॉर्मल सेंटेन्सचा सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म, सब्जेक्ट प्लस हॅज प्लस वर्बचं थर्ड फॉर्म किंवा सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. प्रश्न विचारायचा असेल तर सब्जेक्ट दुसऱ्या पोझिशनवर, हॅज किंवा हॅव पहिल्या पोझिशनवर. फॉर एक्झाम्पल हॅज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्रश्न विचारताना, ठीक आहे, किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्रश्न विचारताना. आणि त्याच्यातही तुम्हाला WH टाईपचा क्वेश्चन असेल, वेअर, विच, व्हॉट, हाऊ, ठीक आहे, तर ते आधी वेअर, विच, WH क्वेश्चन प्लस हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. लक्षात राहील. फॉर्म्युलाज आहेत, इझी आहे, पाठ करा, नोट डाऊन करा, जमेल. ऑलराईट, कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट करून वेगळे वेगळे सेंटेन्सेस बनवा आणि मी बघेन आणि सांगेन बरोबर आहे का नाही. पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला वापरून तुम्ही सेंटेन्सेस कमेंट करा. ऑलराईट, तसंच प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा सुद्धा सेंटेन्सेस खाली कमेंट करा आणि फ्युचर परफेक्ट टेन्सचे सुद्धा सेंटेन्सेस खाली कमेंट करा. ऑलराईट, ट्राय टू यूज दीज फॉर्म्युलाज. हे सेंटेन्सेस रिपीट करू, तुम्ही तुमच्या मनाने वेगळे सेंटेन्स बनवा. ऑलराईट, निगेटिव्ह सेंटेन्स, पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन सुद्धा. लास्ट पार्ट बट व्हेरी इम्पॉर्टंट इज वेल, ठीक आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय? पूर्ण भविष्य काळ, पूर्ण भविष्य काळ, फ्युचर परफेक्ट टेन्स. जसे आपण ह्याचे फॉर्म्युलाज बघितले, पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय होतो? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय होतो? सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्ब 3. तसंच फ्युचर परफेक्ट टेन्सचा सुद्धा इझी फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 वर्बचं तिसरं फॉर्म, सब्जेक्ट प्लस विल हॅव, ठीक आहे. विल हॅव लक्षात ठेवा, नुसतं हॅव नाही, सब्जेक्ट प्लस नुसतं हॅव म्हटलात तर होणार प्रेझेंट परफेक्ट टेन्स. विल हॅव वर्ब 3. इकडे विल हॅज कधीच येत नाही. ऑलराईट, विल हॅवच येतं. मग हे जे मी तुम्हाला सांगितलंय ना, ते याच्या पुरतंच लक्षात ठेवा की ही हॅज, शी हॅज. मग तुम्ही म्हणा ही विल हॅज, तुम्ही म्हणाल की ही बरोबर तुम्ही हॅज शिकवलंय ना, सो ही विल हॅज. नो, ठीक आहे, नो नो नो, नेव्हर एव्हर. जेव्हा किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स तुम्हाला फॉर्म करायचा आहे तेव्हा कायम काही असू दे, शी असू दे, इट असू दे, सिंग्युलर नाउन, प्लुरल नाउन, आय, दे, यू, काही असलं तरी विल हॅव. विल हॅव म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब 3. ऑलराईट, कन्फ्यूज होऊ नका, फॉर्म्युलाज लक्षात ठेवा, ठीक आहे. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3. काही एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला अजून समजेल. भक्ती विल हॅव गॉन टू ऑफिस, ठीक आहे. भक्ती विल हॅव गॉन टू ऑफिस म्हणजे भक्ती ऑफिसला गेलेली असेल, ठीक आहे. भक्ती काय आहे? भक्ती इज युअर सब्जेक्ट. विल हॅव अकॉर्डिंग टू द फ्युचर परफेक्ट टेन्स फॉर्म्युला विल हॅव गॉन. गोचं थर्ड फॉर्म होतं गॉन. सो भक्ती विल हॅव गॉन टू ऑफिस, ठीक आहे. भक्ती विल हॅव गॉन टू ऑफिस. सिम्पल आहे,
फॉर्म्युलाप्रमाणे तुम्ही सेंटेन्स कन्स्ट्रक्ट केलं तर तुम्हाला फ्युचर परफेक्ट टेन्स समजेल आणि स्वतःसुद्धा फॉर्म करता येईल. नेक्स्ट सेंटेन्स इज ही विल नॉट हॅव रिपेअर्ड द कार. ही विल नॉट हॅव रिपेअर्ड द कार म्हणजे काय? टू रिपेअर म्हणजे एखादी गोष्ट दुरुस्त करणे. त्यांनी कार दुरुस्त केलेली नसेल. आता त्यांनी म्हणजे ही इज युअर सब्जेक्ट. ही तुमचा सब्जेक्ट झाला. विल नॉट हॅव निगेटिव्ह सेंटेन्स आहे. विल हॅवच्या नंतर नॉट नाही लागत फ्रेंड्स. जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म करायचं आहे तेव्हा विल नॉट हॅव. विल हॅव हा तुमचा फॉर्म्युला आहे बरोबर, सब्जेक्ट प्लस विल हॅव. पण जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, जेव्हा नकारार्थी सेंटेन्स तुम्ही सांगताय तेव्हा नॉट येणार. विल आणि हॅवच्या मध्ये नॉट येणार. सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. त्यामुळे इकडे काय झालंय? शी विल नॉट हॅव गॉन टू ऑफिस. शी इज युअर सब्जेक्ट. विल हॅवच्या मध्ये आलंय नॉट बिकॉज इट इज युअर निगेटिव्ह सेंटेन्स आणि वर्ब 3 गोचं होतं गॉन. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज दे विल हॅव लेफ्ट पुणे. ओके, त्यांनी पुणे सोडलेलं असेल. त्यांनी म्हणजे दे इज युअर सब्जेक्ट. विल हॅव फ्युचर परफेक्ट टेन्स साठी काय होतं? विल हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. लीव म्हणजे सोडणे. लीव या वर्बचं तिसरं रूप काय होतं? लेफ्ट. सो दे विल हॅव लेफ्ट पुणे. ऑल राईट. अजून एक बघूया. आय विल हॅव संग डिफरंट काइंड्स ऑफ सॉंग्स बिफोर यू जॉइन अस. म्हणजे काय? आय इज युअर सब्जेक्ट. विल हॅव फ्युचर परफेक्ट टेन्स. संग सिंग. टू सिंग म्हणजे गाणे. टू सिंग या वर्बचं थर्ड फॉर्म काय होतं? संग. SUNG संग. त्यामुळे आय विल हॅव संग म्हणजे तू यायच्या आधी माझी बरीचशी गाणी गाऊन झालेली असतील. दॅट इज फ्युचर परफेक्ट टेन्स. आय विल हॅव sung different kinds of songs before you join us. I is your subject. Will have plus V3 verbचा थर्ड फॉर्म. आता क्वेश्चन कसा फॉर्म करायचा? फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये हाऊ आर यू गोइंग टू फॉर्म द क्वेश्चन? कसा? तर विल दे हॅव रिसीव्ड इट. त्यांना ते मिळालं असेल का? विल दे हॅव रिसीव्ड इट. आता इकडे काय होणार? विल पहिलं येणार. ठीक आहे. आता सब्जेक्ट पहिला होता नॉर्मल सेंटेन्सला. प्रश्न विचारताना विल हे पहिलं येणार. विल पहिलं येणार. दुसरा येणार सब्जेक्ट. दुसरा येणार सब्जेक्ट. तिसरा वर्ड येणार हॅव आणि मग फोर्थ येणार V3. म्हणजे काय होणार? विल दे हॅव रिसीव्ड इट. विल दे हॅव रिसीव्ड इट. They is your subject. Have received is your V3 it. So will they have received it? तर आता मिळालं असेल का? पण आता जर तुम्हाला या क्वेश्चनच्या आधी WH क्वेश्चन वर्ड म्हणजे which, what, when, where, how हे विचारायचं असेल तर काय येणार? आत्ता जे मी तुम्हाला क्वेश्चन फॉर्म करायचा फॉर्म्युला सांगितला तो तसाच राहणार. त्याच्या आधी फक्त WH वर्ड येणार. म्हणजे आता मला सपोज विचारायचं आहे की त्यांना ते कधी मिळालं असेल. व्हेन म्हणजे कधी. सो आता मला व्हेन हा क्वेश्चन वर्ड वापरून क्वेश्चन विचारायचा आहे तेव्हा काय होणार? सेम फॉर्म्युला राहणार क्वेश्चनचा पण आधी येणार क्वेश्चन वर्ड. म्हणजे काय? तर व्हेन विल दे हॅव रिसीव्ड इट. व्हेन विल दे हॅव रिसीव्ड इट. कन्फ्यूज होऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला नॉर्मल सेंटेन्स बनवायचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये तेव्हा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस व्हर्बचं थर्ड फॉर्म. जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे इन फ्युचर परफेक्ट टेन्स तेव्हा सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव प्लस व्हर्बचं थर्ड फॉर्म. जेव्हा तुम्हाला क्वेश्चन बनवायचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये तेव्हा विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. जेव्हा क्वेश्चन वर्ड वापरून तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे तेव्हा क्वेश्चन वर्ड म्हणजे लेट्स से व्हेअर, व्हेन, विच काही. व्हेअर प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. ऑल राईट. आणि अजून एक, जर विल नॉट तुम्हाला म्हणायचं असेल
विल नॉट तर तुम्ही वोंट सुद्धा म्हणू शकता. ऑलराईट, विल नॉट म्हणायचं असेल तर वोंट. वोंट हे कॉन्ट्रॅक्शन आहे विल नॉट या दोन वर्डचं. आय विल नॉट हॅव त्याच्याऐवजी यू कॅन से आय वोंट हॅव. ओके, फ्लुएंट पण वाटतं ऐकायला, चांगलंही वाटतं. सो आय विल नॉट हॅव इज ऑल्सो करेक्ट, बट इफ यू से आय वोंट हॅव दॅट्स ऑल्सो ग्रेट. लक्षात ठेवा, फॉर्म्युलाज लक्षात ठेवा. वन्स अगेन क्विकली रिवाइज करूया. फॉर्म्युलाज काय होते? परफेक्ट टेन्स आपण बघतोय, पूर्ण काळ. आता भूतकाळ काय होणार? पूर्ण भूतकाळचा फॉर्म्युला काय आहे? पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय होणार? पूर्ण वर्तमान काळचा फॉर्म्युला काय आपण शिकलो? सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. आणि फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळाचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. ऑल राईट फ्रेंड्स, आय होप तुम्हाला कळलं असेल. फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि प्लीज सगळ्यांनी मिनिमम 3 सेंटेन्सेस मला कमेंट करून सांगा. पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स तिन्हीची सेंटेन्सेस फॉर्म करा. हे फॉर्म्युलाज वापरून कमेंट करा. आणि वन्स अगेन जर तुम्हाला कन्फ्युजन असेल, हॅव कधी वापरायचं, हॅज कधी वापरायचं, इज, ॲम, आर किंवा वर्बचं थर्ड फॉर्म्स किती असे वर्ब्स आहेत, कसे लक्षात ठेवायचे, आय नो खूप गोष्टी आहेत. त्यासाठीच इंग्लिश कोर्स तुमच्यासाठी फॉर्म केलेला आहे. स्टेप बाय स्टेप इंग्लिश मी तिकडे शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर होमवर्क्स दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही कोर्स घेता तेव्हा तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर ॲड केलं जातं. तिकडे आपण चर्चा करतो, तुमचे डाऊट्स असतात ते मी सॉल्व्ह करते. प्लस तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळणार आहे आफ्टर कम्प्लिटिंग दिस कोर्स. तुम्ही हा कोर्स घरी बसल्या करू शकता, ऑफिसमध्ये लंच ब्रेक असेल तेव्हा करू शकता, तुम्ही ट्रॅव्हल करताना हा कोर्स करू शकता. वेनेवर यू वॉन्ट, तुमच्या सोयीनुसार तुम्ही लेसन्स बघून होमवर्क करू शकता आणि असाइनमेंट्स करू शकता. सो कोर्स नक्की घ्या. परीक्षा ॲप डाउनलोड करा, लिंक खाली दिलेली आहे. सेवा 25 हा आपला कोड आहे, नक्की करा. हवं तर तुम्ही एक डेमो लेसन बघा, ठीक आहे. एक फ्री लेसन आहे परीक्षा ॲपवर आपला, तो बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कशा प्रकारे शिकवती आहे. व्हेरी इफेक्टिव्ह कोर्स, अ मस्ट बाय कोर्स. फ्रेंड्स, आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा पैसे खर्च करतो, आपण कपडे स्वतःला घेतो तेव्हा पैसे खर्च करतो, तेव्हा इतका विचार करत नाही जेव्हा आपण एखादा आपल्याला सेल्फ ग्रोथ किंवा पर्सनल डेव्हलपमेंटसाठी आपण पैसे खर्च करताना खूप विचार करतो. नका करू. तुम्हाला सिरियसली स्टेप बाय स्टेप जर इंग्लिश शिकायचं असेल तर आपला कोर्स परीक्षा ॲपवर अवेलेबल आहे, नक्की बघा. आणि हो, जर इंस्टाग्रामवर मला फॉलो नसेल तर नक्की फॉलो करा. तिकडे मी तुमचे मेसेजेसना रिप्लाय करत असते, कमेंट्सना नक्की रिप्लाय करत असते. ऐश्वर्या पाटेकर आत्ता खाली दिसत असेल, इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.